हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 5 आणि आज जो आहे तो लास्ट एपिसोड होता आपल्या या सीझनचा. कारण उद्या आहे ग्रँड फिनाले आणि आपल्याला डायरेक्टली आता उद्या जो आहे तो विनर मिळणार आहे. त्यामुळं आजचा एपिसोड आपल्यासाठी हा लास्ट एपिसोड असणार होता. तुम्ही पाहिलाच असेल आजचा एपिसोड. खूप छान होता आजचा एपिसोड. खूप खास होता कारण घरात पूर्ण जे सदस्य जे सगळे गेले होते ते पुन्हा आज भेटायला आले होते. पूर्ण सगळेचे सगळे सदस्य आज आले होते. फक्त आर्या जाधव जी आहे ती आपल्याला कुठेही दिसली नाही. बिग बॉसच्या टीमने तिला इन्व्हाइटच केलं नाही. आर्या जाधवला मात्र सगळ्यांनी मिस केलं, म्हणजे आपण प्रेक्षकांनी खूप मिस केलं आर्याला. तर आजचा एपिसोड जो आहे त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. तर काय पाहिलं तुम्ही आजच्या एपिसोडमध्ये? म्हणजे रेग्युलर जे भांडण, तंटा वगैरे हे तर पाहण्याची आपल्याला बिग बॉसमध्ये सवयच झालेली आहे. कारण गेले 70 दिवस, गेले 69 दिवस आपण रोज बिग बॉस पाहतोय आणि रोज मी तुमच्याबरोबर चर्चा करते बिग बॉसची. मलासुद्धा बिग बॉसचे हे व्हिडिओ बनवण्याची इतकी सवय झालेली आहे, की मला आता उद्यापासनं किंवा परवापासनं अगदी कसं तरी होईल, की बाबा मला तुमच्याशी बोलता येणार नाही, तुमच्यासमोर माझे विचार मांडता येणार नाही, या चर्चा आपल्याला रंगणार नाहीत. त्यामुळं तुम्हीसुद्धा आपल्या या व्हिडिओजला नक्की मिस कराल असं मला वाटतंय आणि सगळेच जण आपण या बिग बॉसला सीझन 5 ला मिस करणार आहोत. कारण हा जो सीझन होता तो खूप खास होता आणि खूप छान वाटला हा सीझन. खूप म्हणजे वेगवेगळे रंग लोकांचे आपल्याला पाहायला मिळाले. लव्ह स्टोरीज पाहायला मिळाल्या, हेट स्टोरीज पाहायला मिळाल्या किंवा लोकांनी कसं एकमेकांना फसवलं किंवा कसा गेम केला एकमेकांचा ते आपल्याला पाहायला मिळालं. तर असा एकंदरीत हा जो सीझन होता, फुल ऑफ ड्रामा असा हा सीझन होता, फुल ऑफ इमोशन्स होता, भावभावनांचा खेळ जो होता तो हा सीझन होता. आणि या भावभावनांच्या खेळामध्ये म्हणजे मला तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे, अपेक्षा आहे, की कोण जिंकलेला आहे या भावभावनांच्या खेळामध्ये. म्हणजे उद्या ट्रॉफी जिंकणारा व्यक्ती तर असणारच आहे. परंतु खरोखर ह्या भावनांचा ज्या जिंकलेल्या आहेत, प्रेक्षकांच्या भावना ज्याने जिंकलेल्या आहेत किंवा इथल्या सदस्यांच्या भावना ज्याने जिंकलेल्या आहेत आणि त्या अशा चांगल्या भावना घेऊन जो सदस्य या घराच्या बाहेर जाणार आहे, तो कोण आहे? हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. कारण उद्या विनर डिक्लेअर होणार आहे. परंतु खरा विनर कोण असणार आहे? जो इथे जगला, ज्याने छान जे मैत्री जपली किंवा नाती जपली, एक माणुसकी घेऊन जो सदस्य जाणार आहे, तो सदस्य हा विनर असणार आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवातीला पाहिलं ताटाखालचं मांजर या एका वाक्याभोवती सगळा जो ड्रामा जो होता तो फिरत होता आणि अंकिता जी आहे ती अभिजितवरती चिडलेली जी आहे, कारण तिला असं वाटतं की बाबा निक्कीच्या ताटाखालचं मांजर जो आहे तो हा अभिजित सावंत झालेला आहे. म्हणजे निक्कीमध्ये ते स्किल नक्कीच आहे. एक दुसऱ्या व्यक्तीला स्वतःच्या ताटाखालचं मांजर करणं हे तिचं स्किलच म्हणावं लागेल. कारण अरबाजला सुद्धा तिने सेम गोष्टी केल्या आणि अभिजित सुद्धा तिच्या जाळ्यामध्ये फसलेला आहे. जरी त्यांची मैत्रीचा टॅग जरी लावलेला असला तरी पण त्या मैत्रीसाठी सुद्धा तो फसलेला आहे निक्कीच्या याच्यामध्ये आणि ताटाखालचं मांजर झालेला आहे. म्हणजे हे स्किल आहे, खरंच स्किल आहे, की बाबा एखाद्या व्यक्तीला आपण सांगू तेच गोष्ट खरी वाटते, आपण सांगू तसाच तो वागतो. जसं तिने अरबाजच्या बाबतीत केलं सेम अभिजितच्या बाबतीत सुद्धा तेच गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याचाच राग जो आहे तो अंकिताला आलेला आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की सगळे जे सदस्य आहेत म्हणजे योगिता असेल किंवा घनश्याम असेल, पॅडी दादा पण पुन्हा आपल्याला पाहायला मिळाले, वर्षाताई आहेत, पुरुषोत्तम दादा आहेत किंवा आपला वैभव आणि इरिना हे दोघे सुद्धा असे सगळे जे सदस्य जे आहेत ते सगळे गेलेले सदस्य आज आपल्याला भेटायला मिळालेले आहेत आणि खूप छान वाटलं या सगळ्या सदस्यांना पुन्हा आपल्याला पाहून. म्हणजे योगितामधली पॉझिटिव्हिटी आपल्याला दिसली आणि वैभव ज्याचा सगळ्यात जास्त इफेक्ट या बिग बॉसचा जर कुठल्या सदस्यावरती झाला असेल तर तो आहे वैभव चव्हाण. कारण वैभवने खूप गोष्टी या बिग बॉसच्या काय म्हणतात त्याला रियालिटी शोमुळं त्याला सहन कराव्या लागल्या बाहेरच्या जगामध्ये. कारण तो खरंच जसा होता तसा म्हणजे सीझनमध्ये किंवा या प्रोग्राममध्ये तो दिसला नाही, असं त्याचं स्वतःचं मत आहे. कारण त्याने ज्या गोष्टी केल्या त्या इथे दिसल्या नाही आणि ज्या दिसल्या तसा तो नव्हता. त्यामुळंच त्याची खूप गोची झालेली आहे वैभवची आणि बाहेरच्या जगामध्ये त्याला खूप ट्रोल केलं गेलं आणि तीच गोष्ट जी आहे तो डिस्कस करताना दिसतोय जान्हवीबरोबर. म्हणजे जान्हवी आणि वैभवची जी मैत्री होती ती खरंच खूप छान आपल्याला पाहायला मिळाली या सीझनमध्ये आणि वैभव तिला सांगतोय बाबा अरबाज जो आहे पूर्ण फेक आहे. म्हणजे त्याला जो खरा त्याचा चेहरा जो दिसला आहे, त्यांनी बाहेर जाऊन ज्या गोष्टी
पाहिल्या किंवा हा पूर्ण एपिसोड्स त्याने पाहिले असतील, लोकांनी काही सांगितलं असेल, त्याच्यावरनं त्याला जे समजलं, त्याच्यावरनं त्याने हे कन्क्लुजन काढलेलं आहे, की बाबा अरबाजचा चेहरा जो आहे तो फेक होता आणि त्याला वैभवला पूर्ण गुंडाळलं गेलं या शोमध्ये. आणि एक गोष्ट मी नोटीस केली याच्यामध्ये, की बाबा डी.पी. दादांचं रिलेशन वैभवबरोबर असू दे किंवा बाकीच्या सदस्यांबरोबर असेल, खूप छान त्यांनी रिलेशन मेंटेन केलेलं आहे सगळ्यांबरोबर. आणि अंकिताचं सुद्धा सगळ्यांबरोबर रिलेशन जे आहे खरंच छान आहे, छान होतं. फक्त अरबाज जर सोडला तर तिच्याशी सगळे सदस्य येऊन बोलत होते. सेम जर आपण पाहिलं अभिजित बरोबर जास्त कोणी बोलायला जात नव्हतं. त्याच्याच टीममधले जे ग्रुप बी मधले जे लोक आहेत ते सुद्धा त्याच्याशी जास्त बोलले नाही. आणि अभिजित एक वाक्य बोललेलं आहे, की बाबा खूप उत्सुकता होती सगळ्यांना भेटण्याची, परंतु आजही एकटं वाटतंय त्याला. मग हे स्वतःमध्ये त्याने पाहायचं आहे का दुसऱ्यांना करेक्ट करायचं आहे, असं तो स्वतःलाच कॅमेरासमोर प्रश्न विचारतोय. आणि हा खूप व्हॅलिड कसा जो क्वेश्चन आहे तो अभिजितने विचारलेला आहे, की का तो एकटा पडलेला आहे, का त्याच्याच टीमने आज त्याला थोडंसं दुर्लक्षित केलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण काय आहे, एवढ्या 70 दिवसांमध्ये सगळ्यांना कळून चुकलं, की बाबा कोण गेम खेळेल आहे. म्हणजे बाहेर गेलेले सदस्य जे आहेत त्यांनी जेव्हा हे एपिसोड पाहिले असतील, बाहेरच्या लोकांनी त्यांना सांगितलं असेल, तेव्हाच त्यांना समजलं असेल, की बाबा आपल्याशी कोण गेम खेळत होतं. म्हणजे दिसताना आपल्याला प्रेक्षकांना काहीच गोष्टी दिसतात, परंतु या सदस्यांना माहिती असतं, की बाबा 24 तासांमध्ये काय झालेलं आहे आणि टीव्हीवरती काय दिसलेलं आहे, स्क्रीनवरती काय दिसलेलं आहे आणि त्याच्यावरनं कळतं, की बाबा कोण गेम खेळत होतं. आणि या सगळ्याचाच परिणाम असा झालेला आहे, की बाबा आज आपल्याला जे दिसलेलं आहे चित्र, की सगळेजण आहेत ते डी.पी. दादाशी छान मिक्सअप झालेले आहेत किंवा पॅडी दादांबरोबर मिक्स झालेले आहेत आणि अंकिताबरोबर मिक्स झालेले आहेत. तसं कोणी अभिजित सावंतबरोबर मिक्स झालेलं दिसलं नाही किंवा नाही निक्कीबरोबर मिक्स झालेलं दिसलं नाही. जान्हवीबरोबर सुद्धा नाही. म्हणजे कोण फेक आहे आणि कोण खरं वागलेलं आहे हे याच्यावरून आपल्याला सहज लक्षात येईल. आणि अरबाजची एंट्री आपण पाहिलं, की बाबा तो पळतच येतो, निक्कीला घेऊन जातो आणि मग त्यांच्यामधलं जे आहे समेट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते, की बाबा या दोघांना एकमेकांशिवाय नाही होते. मग ते अरबाजचं तिकडचं बाहेरचं काहीही असू दे, परंतु निक्कीला अरबाज पाहिजे, अरबाजला निक्की पाहिजे. आणि इथे ही लव्ह स्टोरी जी आहे ती कंप्लीट करण्यात आलेली आहे. म्हणजे ही लव्ह स्टोरी कंप्लीट करण्याचं काम आज झालेलं आहे हे लक्षात घ्या. म्हणजे खरंच ही लव्ह स्टोरी होती का? का आज ती म्हणजे तिला एक पूर्ण विराम देण्याचं काम आजच्याच एपिसोडमध्ये झालेलं आहे. म्हणजे अरबाजचं स्किल सुद्धा खूप आहे बरं का यामध्ये. म्हणजे निक्कीला सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा तिला अरबाज हवा आहे. तिला अरबाजवरती विश्वास ठेवावासा वाटत आहे. हे त्याचं स्किल आहे. तर ही अशी छान जी आहे लव्ह स्टोरी आपल्याला इथे कंप्लीट होताना दिसतीये. आणि अरबाज सांगतोय बाबा, की मागचं जे माझं बाहेरचं जे होतं दुबईचं जे आहे ते सगळं मी थांबवलेलं आहे आणि आता मला तूच हवी आहेस. 2 महिन्यांच्या मुळे किंवा 2 महिन्याच्या प्रेमापुढे त्याने मागचे जे रिलेशन्स आहेत ते सगळे थांबवलेले आहेत. अं, काय बोलणार आपण आता यावरती? तर असं हे अरबाज आणि निक्कीचं जी लव्ह स्टोरी आहे ती आज कंप्लीट झालेली आहे. बाकीचे जे सदस्य आहेत, जान्हवी आहे, वैभव आहे, त्यांचं खूप छान बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळतं, की बाबा खरंच त्यांची मैत्री होती. त्यानंतरचं जे आहे सूरजबरोबर सुद्धा सगळेजण खूप छान मिक्सअप झालेले आहे. कारण सूरज काय आहे, काय चीज आहे सूरज हे सगळ्यांना बाहेर जाऊन समजलेलं असणार आहे. आणि त्यामुळे सूरजबरोबर सुद्धा सगळेजण खूप छान आपल्याला संवाद साधताना दिसले, त्याच्याशी मिक्स होताना दिसले. आणि इथे आपल्याला निक्की जी आहे, योगिताने प्रश्न विचारला होता, की बाबा तुझ्या नाकाची सर्जरी झाली का? त्यावरती निक्कीने जे सांगितलं, की त्याच्यामुळं आपल्याला उलगडा झाला. बाबा ही हिंदी बिग बॉसमध्ये वेगळी दिसत होती आणि मराठीमध्ये वेगळी दिसते कारण तिने नाकाची सर्जरी केलेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आपल्याला आज उलगडलेली आहे. इरिना आणि वैभवचं एक छान बॉन्डिंग आपल्याला या घरामध्ये पाहायला मिळालं होतं. तेच आज पुन्हा आपल्याला दिसलेलं आहे. आणि परंतु ते दोघे मधल्या काळामध्ये बिलकुल भेटलेले नाही आहेत असं वैभव सांगतोय. तरी पण आजचं त्यांचं जे बॉन्डिंग आहे ते छान वाटलं आपल्याला पाहायला. आणि आपण पाहिलं आज जर आपण पाहिलं पहिल्या दिवशी किंवा पूर्ण ज्या गेममधनं ज्या टीम ज्या झालेल्या होत्या, टीम ए, टीम बी, आणि आज जी लोकं एकत्र होती ती सगळी वेगवेगळी लोकं होती. म्हणजे वर्षाताई ज्या टीम बीमध्ये होत्या त्या आज निक्की आणि जान्हवीच्या मध्ये बसल्या होत्या. बरोबर. आणि जो वैभव जो होता, जो टीम एमध्ये होता, तो आज टीम बीमध्ये एंट्री करायचं असं म्हणतोय. म्हणजे एंड ऑफ द सीझन किंवा एंड ऑफ धिस प्रोग्राम काय म्हणजे माणसाची जी रसमिसळ झालेली आहे ती किती वेगळी आहे. म्हणजे असे जर ग्रुप बनले असते, जर वैभव जर या टीम बीमध्ये असता आणि जर टीम एमध्ये अभिजित असता, तर किती वेगळ्या प्रकारचा गेम आपल्याला पाहायला मिळाला असता. म्हणजे बरोबर प्रॉपर लोकं जर त्यांच्याबरोबर असते, तर खूप छान वेगळाच गेम हा झालेला असता. म्हणजे अरबाजने आणि निक्कीने मिळून वैभवला गुंतवलं, जान्हवीला गुंतवलं, अभिजितला सुद्धा गुंतवलं.
आणि त्यामुळं काय झालं, की टीम बीमध्ये वेगळीच लोकं आपल्याला पाहायला मिळाली आणि टीम एमध्ये वेगळीच पाहायला मिळाली. आणि हीच गोष्ट रितेश सर खूप सांगत होते वैभवला आधीपासून, की तू टीम बीमधनं खेळायला हवं. परंतु वैभवने सुद्धा जे आहे ते डी.पी. दादांशी आपण डिस्कशन बघितलं, की बाबा त्याला वाटत होतं, परंतु तरी पण त्याला ते नाही करू शकला त्या गोष्टी. आणि अंकिताचं पण आपण पाहिलं सगळ्यांबरोबर तिचं रिलेशन खूप छान होतं. म्हणजे योगिता झाली किंवा निखिल झाला, पुरुषोत्तम दादा झाले, या सगळ्यांबरोबर ती छान मिक्स होऊन ती राहिलेली आहे. याचा अर्थ असा होतो, की बाबा पूर्ण जे सीझन आहे, पूर्ण हे 70 दिवस आहेत, जोपर्यंत हे लोकं होते, तोपर्यंत तिचं रिलेशन त्यांच्याशी छान होतं. आणि त्या लोकांना पण आता कळलंय, जेव्हा त्यांनी गेम पाहिला, की बाबा अंकिता कशी खेळतीये आणि बाकीचे लोकं कसे खेळतायत, कोण चूक, कोण बरोबर, हे त्यांना सुद्धा लक्षात आलं असेल. घनश्यामची अवस्था जशी आधी या घरामध्ये होती तशीच आत्ता पण आपण पाहिली, की बाबा निक्की आणि अरबाजच्या मध्ये येतोय तो आणि निक्की त्याला सांगते, की बाबा 2 मिनिटं आम्हाला दे, की आम्हाला बोलायचं आहे आणि पुन्हा त्याला बाहेर पाठवते. तर तशीच अवस्था त्याची आधी पण होती आणि आजसुद्धा त्याची तीच अवस्था आपल्याला पाहायला मिळाली. पॅडी दादा अंकिताला म्हणतात, की जर मी असतो तर आपण दोघे मिळून त्याच्याशी भांडलो असतो, अभिजितशी. म्हणजे जे अंकिताला वाटतंय सेम गोष्ट पॅडी दादांना सुद्धा वाटतेय. वर्षाताई म्हणतायत, की अरबाजला, की तुझं जाणं माझ्यासारखंच अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे वर्षाताईंचं जाणं अनएक्सपेक्टेड होतं, असंच वर्षाताईंना अजूनही वाटतंय. आणि डी-पी जो आहे तो वैभवशी बोलतोय, की बाबा त्याने सगळ्यांचा फायदा घेतला, म्हणजे अभिजितने. म्हणजे जसं वैभवच्या बाबतीमध्ये झालं, की अरबाजने त्याला गुंडाळलं, तसंच अभिजितने अंकिताला गुंडाळलं, असं डी-पी दादांचं म्हणणं आहे. आणि डी-पी दादा सांगतं, की मी खूप दिवस तिला सांगत होतो, तरी पण तिला जास्त अभिजितवरती विश्वास होता आणि त्याचा डी-पी दादांना जास्त त्रास झाला अंकिताचा. कारण ती चुकते हे त्यांना माहिती होतं, तरी पण तिने त्यांच्यावरती विश्वास नाही ठेवला, तर अभिजितवरती विश्वास ठेवला आणि त्याचा परिणाम आता तिला दिसतोय, की रिझल्ट काय झालेला आहे. म्हणजे अभिजित सुरुवातीपासून निक्कीबरोबर बोलत होता किंवा काय करत होता हे यांना दिसत असून सुद्धा त्यांनी अभिजितला सपोर्ट केला आणि त्यामुळंच आजचा जो दिवस आहे तो आहे, की बाबा अभिजित आता स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून उभा राहिलेला आहे. तर असं हे या सदस्यांनी म्हणजे निक्की असू दे किंवा अभिजित असू दे किंवा अरबाज असू दे, सगळ्यांनीच प्रेक्षकांना सुद्धा कन्फ्यूज करून ठेवलेलं आहे, की बाबा यांच्यामध्ये नक्की खरी जोडी कुठली आहे. म्हणजे निक्कीची आणि अभिजितची मैत्री खरी आहे, अरबाज आणि निक्कीचं प्रेम खरं आहे का, वैभव आणि अरबाजची मैत्री खरी होती. काय नक्की खरं होतं या कार्यक्रमामध्ये, या सीझनमध्ये, असं हे प्रेक्षकांना कन्फ्यूज करून सोडलेलं आहे या लोकांनी. कारण हे सगळेच जण गेम खेळत होते आणि या गेम खेळूनच हे लोकं आता पुढे आलेले आहेत. त्यातल्या त्यात आपण पाहिलं, की जे खरंच लोकं जे चांगले खेळत होते, की जे मनापासून माणसं जपण्याचा प्रयत्न करत होते, ते लोकं जे आहेत ते आपल्याला लक्षात आलेले आहेत. कारण आता पूर्ण जो सीझन आहे, पूर्ण होत आलेला आहे आणि आता सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हळू लक्षात आलं असेल, की खरी व्यक्ती कोण आहे. म्हणजे सूरज असेल जो खऱ्या मनाचा आहे, अंकिता असं आपल्याला असं दिसतंय, की बाबा तिने सुद्धा एकदम सच्चा गेम खेळलेला आहे. डी.पी. दादा असतील त्यांनी पण छान गेम खेळलेला आहे. पॅडी दादा जे आता गेलेले आहेत, आउट झाले, पण त्यांनी सुद्धा मनापासून हा गेम खेळलेला आहे. कुठेही असं धोकेबाजी न करता, कुणाला न फसवता, न गंडवता त्यांनी हा गेम खेळलेला आहे. आणि त्यामुळेच या सीझनच्या शेवटी आपल्याला लोकं जी आहेत ना, ती खरी कळालेली आहेत. तर असा हा रियुनियन आज झालेला आहे. छान झालेला आहे आजचा एपिसोड. मस्त वाटलं पाहायला. कारण सीझनच्या शेवटी असं खूप छान पाहायला आपल्याला म्हणजे एक समाधान जे आहे ते वाटलेलं आहे, की बाबा एंड जो आहे तो चांगला झालेला आहे. आता उद्या जो विनर होईल तो नक्कीच आपल्याला ॲक्सेप्ट करावा लागेल. परंतु बेस्ट मॅन शुड विन असं मी म्हणेल. एक चांगला माणूस उद्या जिंकायला हवा, ज्याने छान गेम खेळला आहे. वोटिंग लाईन बंद झालेल्या आहेत. माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत वोटिंग लाईन नक्कीच बंद झालेल्या असतील. परंतु मला असं वाटतं, की खूप चांगला जो व्यक्ती आहे, ज्याने सच्चा गेम खेळला आहे, तो जिंकायला हवा. चला तर मग इथेच मी थांबते आजच्या या व्हिडिओमध्ये. परंतु या आपल्या चॅनलवरती तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील, खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. याच्यानंतरसुद्धा तुम्हाला मी चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळं नक्की पाहत राहा आपला हा चॅनल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.